समाज मक्तेदारीचं उजगवणं उभं केलं जातं आणि विषमतेच्या अन्यायाच्या हलाहलाला अमृताचा घोट म्हणून गळी उतरवलं जातं आणि विषमतेच्या नावाखाली समतेच्या नावाखाली विषमतेची पायमुळं पसरवली जातात आणि तेव्हा पुन्हा एकदा या सर्वांच्या विरोधात संत नावाचं तत्व उभं राहतं आणि या संपूर्ण समाजामध्ये दैवी भातृभावाचं नातं आणि समतेचा विचार पसरवण्याचं काम हे संत करत असतात आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम सत्सद विवेक असेल आणि प्रत्येकाच्या हृदयीचा राम जागृत केला जातो आणि तथाकथित धर्माच्या कुंपणांना उद्ध्वस्त करण्याचं काम संतांची भक्ती ही करत असते. म्हणूनच आजच्या व्यासपीठाला विषय मिळतो भक्ती ती जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते. खऱ्या अर्थानं भक्ती आम्हाला कधी कळते? भक्तीची जर व्याख्या करायची झाली तर मला गीतेचा आधार घ्यावा लागतो आणि म्हणावं लागतं ममय वांश जीवलोके जीवभूत सनातन किंवा मनषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. आणि हेच जर नाथांच्या भाषेत जर आम्हाला सांगायचं झालं असेल तर सगुण स्वरूप समर्थ भरता निघून गेली या तत्वता त्या लागी तळमळे तैशी कांता तरी भक्ती जी माझी गा. म्हणजे भक्ती कोणती तर सद्भावपूर्वक प्रेम हृदयात असणं आणि ते प्रेम प्रत्येक मानवाप्रती असणं म्हणजे भक्ती होय. परंतु हीच भक्ती भारतीय तत्वचिंतकांनी नववीन भक्तीमध्ये ग्रासली गेली. परंतु या भक्तीनं धर्माची कुंपणं कशी उद्ध्वस्त केली? कारण की मला या ठिकाणी म्हणावं लागतं भक्ती ही माणसाच्या जीवनात असलेली वृत्ती आहे आणि धर्म जर कुठला असेल तर तो तथाकथित धर्म आहे. जी विकृती होती या वृत्तीनं त्या विकृतीला बाहेर काढलं आणि भक्ती नावाची वृत्ती माणसाच्या जीवनामध्ये उभी राहिली. खऱ्या अर्थानं आम्ही 12व्या शतकापासून ज्यावेळेस उदाहरणं घेऊ लागतो भक्ती चळवळीची सुरुवात होत असते त्यामध्ये माऊली ज्ञानोबा आहे सर्वांच्या अग्रस्थानी असतात आणि संपूर्ण समाजानं नाकारलेलं असताना सुद्धा पुन्हा एकदा विश्वशांतीचं बसायला हेच माऊली या काळांनीमधनं वागतात. आणि मग त्यावेळेस आम्हाला कळतं की विषमतेला फाटा देऊन या संपूर्ण समाजाला एक मागणं देऊन आता विश्वात्मके देव मागितलं जातं आणि या संपूर्ण समाजाला सुखाची प्रार्थना केली जाते. ज्यावेळेस आम्ही तुकोबांचा विचार करू लागतो ना तर तुकोबा म्हणतात सत्य सत्यासी मन केले काही नाही मानिले नाही बहुमता. इतरांच्या बहुमताला आम्ही थारा देत नाही. जे सत्य असेल ते समाजापुढे मांडू आणि हेच तुकोबारायांनी स्वतःच्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. खऱ्या अर्थानं भक्तीची ही माध्यम तुकोबारायांनी तथाकथित भटांच्या धर्माला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. कारण की ज्ञान ही फक्त एका संप्रदायाची आणि एका उच्च वर्ण व्यवस्थेची फक्त जहागीर आणि मालकी होती हे त्यांनी खोडून काढलं. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही एकनाथांचं उदाहरण घेतो एकनाथांनी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये भक्ती रुजवण्याचं काम केलं. कारण की ज्यावेळेस ज्ञान हे एका समाजाकडे होतं त्यावेळेस नाथांनी वासुदेव नावाची परंपरा या महाराष्ट्रात उभी केली आणि ते ज्ञान ब्राह्मण मंदिरात सांगत होता परंतु ते ज्ञान समाजाच्या घराघरामध्ये जाऊन वासुदेवांनी केलं. आणि एवढंच काय हो त्यांची भक्ती तर इथपर्यंत गेली भारुडामध्ये देव नाचू लागला आणि इथला माणूसही नाचू लागला आणि त्या भारुडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भक्ती पसरवण्याचं काम नाथांनी केलं. आणि हे कमी काय म्हणून ज्यावेळेस आमच्या मनामध्ये एक दुराग्रह होता की जर आम्ही ब्राह्मणांना जीव घातलं तर आमच्या पितरांना मुक्ती भेटते. परंतु त्याच वेळेस नाथांनी स्वतःच्या घराबाहेर उपवासी असणाऱ्या समाजाला जीव घातलं आणि खऱ्या अर्थाने आज माझे पितर तृप्त झाले हे म्हणण्याचं काम नाथांनी केलं. त्यावेळेस आम्हाला कळतं की नाथांची भक्ती ही समाजाचं हे समाजातील तथाकथित धर्माचं कुंपण उद्ध्वस्त करते. ज्यावेळेस आम्ही जनाबाईंचं उदाहरण घेतो ना की दोरीचा बदला आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी भिणा. हे म्हणून जनाबाईंनी त्यावेळी स्त्री स्वातंत्र्याचा जयजयकार केला आणि तेच कर्ममेळा म्हणू लागतो की जन्म गेले उष्टे खाता लाज नव्हे तुमचे चित्ता. आमच्या बापाने तुम्हाला पोसलं आणि तरी नारायणा तुझ्या ते लक्षात आलं नाही. आमचे आम्ही मागत आहोत ते आम्हाला तू दिलंच पाहिजे. हे हक्काना मागणारा कर्ममेळा पंढरीच्या पांडुरंगाकडे होता. त्यावेळेस आम्हाला कळतं की तथाकथित धर्माची कुंपण या भक्तीने उद्ध्वस्त केली. आम्हाला जर भक्ती समजून घ्यायची असेल तर पुन्हा एकदा गीता उघडा आणि 12व्या अध्यायातील 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत द्वेष्टासुर भूतानां ते अनिकेत स्थिरमतीपर्यंत हे 36 गुण ज्याच्या जीवनामध्ये येतात ना तो खऱ्या अर्थानं भक्त होतो. आणि तोच भक्त घेऊन पांडुरंग शास्त्री आठवले नावाचा तत्ववेत्ता आज म्हणू लागतो की भक्ती उठाकर सभी समस्या हल करेंगे. भक्ती इज अ सोशल फोर्स. हेच आम्हाला आजच्या म्हणजे आर्थिक प्रसाद आणि आत्ताच्या कर्मकांडात अडकलेल्या भक्तीला ते टाळून त्याच्या पुढे जाऊन त्याला लांघून भक्ती इज अ सोशल फोर्स हे सांगण्याचं काम करतात. मनपूर्वक धन्यवाद.
प्रधानाने घेतलेला वेळ 5 मिनिट